सभा संबद्ध केलेले सन 2024 चे 20वी क्रमांक 18 महाराष्ट्र कर विषय कायदे विधेयक 2024 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। सभापती महोदय, अतिशय तसं बघितलं तर अर्थसंकल्प सादर करत असतानाच आम्ही राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता हे बिल आणणं क्रमप्राप्त होतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 39, 48 आणि 50 मध्ये सुधारणा करण्यासाठी सदर विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आलेलं आहे। आणि सभापती महोदय, मागे आपण जे ते दस्तऐवज करायचो त्याच्यामध्ये कमी पडलेल्या मुद्रांकावर दरमहा 2% दराने दंड वसूल करायची तरतूद आहे। आता याच्यामध्ये आपण नोंदणी न झालेल्या दस्तऐवजांच्या बरोबर नोंदणी झालेल्या दस्तावर देखील या कलमाने दंडाची कारवाई करणे शक्य आहे, म्हणून या अधिनियमात कलम 33A चे नवे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे। नोंदणी न झालेले परंतु निष्पादित दस्तऐवजांच्यावर 2% दंडाची तरतूद पूर्वीपासून कलम 39 मध्ये अस्तित्वात होती। आता मात्र सभापती महोदय, आपण 33 अंतर्गत नोंदणीकृत दस्तऐवजाबाबत 2% ऐवजी 1% शास्तीची तरतूद नव्याने समाविष्ट करतो, म्हणजे ते 24%च्या ऐवजी आता 12%वर आणलेलं आहे। तसंच नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याने निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारा 2% ऐवजी 1% कमी होईल दंड, आणि दंडाचे दर कमी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पक्षकारांवर देखील शास्तीबाबत दिलासा मिळणार आहे सभापती महोदया। आणि मुद्रांक अधिनियम कलम 48 मध्ये मुद्रांक शुल्क परतावा मिळण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधीची तरतूद पण केलेली आहे। या तरतुदीमध्ये 6 महिन्याचाच कालावधी ठेवलेला होता, पण आता त्या 6 महिन्याच्या मजकुराऐवजी 1 वर्षाची सुधारणा आपण त्याच्यामध्ये केलेली आहे। आणि ही 1 वर्षाची केलेली असल्यामुळं मुद्रांक परतावा अर्ज करणार मुद्रांक परतावा मिळण्याचं थोडंसं सर्वांना नागरिकांना आणि पक्षकारांना सोयीचं होणार आहे। आणि अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये देखील वाढ केलेली आहे, त्याचाही नागरिकांना दिलासा सभापती महोदय मिळणार आहे। तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। ही सुविधा कार्यान्वित 24 तास उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाण्याची पण गरज भासणार नाहीये। तसंच मुद्रांक अधिनियम 50 मध्ये पोटनियम 2 मधील 6 महिन्याचा हा मजकूर तो आता 1 वर्षाचा मजकूर दाखल करण्यात आलेला आहे। या सुधारणामुळे देखील आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून सभापती महोदया हे दुरुस्ती केलेली आहे। हे तसं बघितलं तर पक्षकारांच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं बिल आहे। सभागृहाने संमत करावं अशी विनंती। याच्यात काय बोलायचं तुम्हाला? हा प्रस्ताव असा की काय असं याच्यात बोलायचं नसतं बिलामध्ये, ते असलं तरी कर विधेयकात ही आहे की आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगताना 2दा वेळा 3दा वेळेस सांगितलं दिलासा मिळणार आहे।